नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी वाणिज्य विषय चिटणीसाची कार्यपद्धती। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनीचे सभासद या पाठामध्ये विविध घटकांचा अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वप्रथम प्रस्तावना अभ्यासणार आहोत। तर कंपनीचे सभासद या पाठाची प्रस्तावना। तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण असेल, मनोरंजन असेल किंवा विविध सामाजिक उद्दिष्टे तसेच व्यवसाय अशा विविध कारणासाठी सार्वजनिक संस्थेची स्थापना केली जाते। बघा, शिक्षण असेल, मनोरंजन असेल किंवा एखादे व्यावसायिक उद्दिष्ट असेल तसेच व्यवसाय असेल अशा विविध कारणासाठी सार्वजनिक संस्थेची काय केली जाते? स्थापना केली जाते। आणि पारिभाषित उद्देश व परस्पर संबंध असणारी ही एक संरचित घटक आहे। आणि स्वतः संस्था जरी अचेतन रचना असली तरी तिची स्थापना व व्यवस्थापन व्यक्तीद्वारेच केले जाते। संस्थेची जी स्थापना आहे आणि व्यवस्थापन आहे हे कोणाद्वारे केले जाते? व्यक्तीद्वारेच केली जाते। आणि तसेच अशा संस्थेशी संबंध असणाऱ्या व्यक्तीला सभासद असे संबोधले जाते। अशा या संस्थेची स्थापना होते आणि या संस्थेशी संबंधित असलेल्या व्यक्तीला काय म्हणतात? सभासद असे संबोधले जाते। आणि संस्था ही सभासदांची असते। आणि ही संस्था कोणाची असते? सभासदांची असते आणि सभासदांनी निर्माण केलेली असते। तसेच सभासदांकरिताच असते। ही संस्था सभासदांसाठीच असते आणि ती सभासदांनीच निर्माण केलेली असते। तर असे म्हणणे योग्य ठरेल। तर सभासदांनी निर्माण केलेली असते व सभासदांकरिताच असते असे म्हणणे योग्य ठरेल। लक्षामध्ये? तर विविध कारणासाठी संस्थेची स्थापना केली जाते आणि या संस्थेशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीला सभासद असे म्हणतात। आणि ही संस्था ही सभासदांचीच असते आणि तसेच सभासदांनी निर्माण केलेली असते व सभासदांकरिताच असते असे म्हणणे योग्य ठरेल। लक्षामध्ये? तर यानंतर आपण अभ्यासणार आहोत सभासद अर्थ। तर सभासदांचा अर्थ, तर ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये काय केले आहे? नोंद केलेले आहे, म्हणजे नोंदविण्यात आलेले आहे। आणि इतर कोणतीही व्यक्ती ज्या व्यक्तीने कंपनीचे समभाग भांडवल धारण केले आहे आणि जिचे नाव भागपेढीच्या म्हणजे डिपॉझिटरीच्या नोंदवहीत लाभप्रद मालक म्हणजेच काय? बेनिफिशियल ओनर म्हणून नोंदविलेले आहे अशी व्यक्ती म्हणजे सभासद होय। बघा, सभासदांचा अर्थ काय सांगितला? तर सभासद म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीची नोंद ही कंपनीच्या नोंदवहीमध्ये नोंदवलेली असते, ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये नोंदवण्यात आलेले आहे। तसेच इतर कोणतीही व्यक्ती ज्या व्यक्तीने कंपनीचे समभाग भांडवल धारण केलेले आहे आणि जिचे नाव डिपॉझिटरीच्या नोंदवहीत लाभप्रद मालक म्हणजे काय? बेनिफिशियल ओनर म्हणून नोंदविलेले आहे अशी व्यक्ती म्हणजे काय? सभासद होय। लक्षामध्ये? तर कंपनीचा सभासद होण्यासाठी लागणाऱ्या दोन प्राथमिक आवश्यकता, कंपनीचा सभासद होण्यासाठी लागणाऱ्या दोन प्राथमिक आवश्यकता आहे। आणि कोणत्या आवश्यकता आहे? ते नंबर 1 आहे कंपनीचे भाग विकत घेण्यासाठीचा लिखित करार। बघा, कंपनीचे भाग विकत घेण्यासाठी लिखित करार असतो लक्षामध्ये, आणि तो करावा लागतो। तसेच सभासद नोंदवहीमध्ये त्याच्या मान्यतेनुसार त्याच्या नावाची नोंदणी करणे। आणि जी कंपनीची सभासद नोंदवही असते आणि सभासद नोंदवहीमध्ये जे सभासद असतात त्या सभासदांच्या मान्यतेनुसार त्याच्या नावाची नोंदणी त्या वहीमध्ये केली जाते। सभासदाची मान्यता असेल तरच त्या वहीमध्ये नोंद केली जाते, अन्यथा नोंद केली जात नाही। म्हणजे दोन पात्रता आवश्यकता मी तुम्हाला सांगितल्या, दोन प्राथमिक आवश्यकता कशासाठी? कंपनीचा सभासद होण्यासाठी
लागणाऱ्या 2 प्राथमिक आवश्यकता. पहिली कोणती सांगितली? कंपनीचे भाग विकत घेण्यासाठीचा लिखित करार. सभासदांना लिखित करार करावा लागतो. कशासाठी? कंपनीचे भाग विकत घेण्यासाठी. आणि दुसरी प्राथमिक आवश्यकता काय सांगितली? की सभासद नोंदवहीमध्ये त्याच्या मान्यतेनुसार त्याच्या नावाची नोंदणी करणे. अशा 2 प्राथमिक आवश्यकता ह्या कंपनीचे सभासद होण्यासाठी काय आहे? आवश्यक आहे. तर सभासद नोंदवही म्हणजे काय? जास्तीच्या माहितीसाठी सांगतो. सभासद नोंदवही म्हणजे काय? तर या नोंदवहीमध्ये सर्व सभासदांची नोंद केलेली असते आणि सर्व सभासदांचे तपशील निर्धारित स्वरूपात लिहून ठेवले जातात. त्याला काय म्हणतात? सभासद नोंदवही. आणि सभासद नोंदवही कंपनीमध्ये असते, ती अनिवार्यच आहे. लक्षामध्ये सभासद नोंदवहीमध्ये सभासदांची नोंदणी केली जाते. सभासदांचे तपशील सभासदांचे जे तपशील आहे ते निर्धारित स्वरूपात लिहून ठेवले जातात. कुठल्या वहीमध्ये? सभासद नोंदवहीमध्ये. लक्षामध्ये. नंतर जास्तीच्या माहितीसाठी सांगतो भागपेढी. भागपेढी म्हणजे काय? डिपॉझिटरी. आणि डिपॉझिटरीचं कार्य काय आहे? तर भाग हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवणे. म्हणजेच काय? तर भागपेढी म्हणजे अशी संस्था जिथे आर्थिक प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवल्या जातात. कशा स्वरूपात ठेवल्या जातात? इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रतिभूती या ठेवल्या जातात. त्याला डिपॉझिटरी असे म्हणतात. डिपॉझिटरी म्हणजेच काय? भागपेढी. आणि भारतामध्ये 2 भागपेढी काय आहेत? कार्यरत आहेत. म्हणजे ज्या आहे NSDL. उदाहरणार्थ सांगतो NSDL आणि दुसरी आहे CDSL. ह्या 2 डिपॉझिटरी काय आहेत? कार्यरत आहेत. आणि नंतरच आहे लाभप्रद मालक. तर लाभप्रद मालक म्हणजे काय? तर ज्या गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत अशी व्यक्ती. बघा, लाभप्रद मालक म्हणजे काय? बेनिफिशियल ओनर. आणि हा डिपॉझिटरीमध्ये असतो. आणि ज्या गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत अशी व्यक्ती. जे गुंतवणूकदार असतात आणि या जे गुंतवणूकदारक आहे, ज्या गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती ह्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये आहेत अशी व्यक्ती. आणि त्याला काय म्हणतात? लाभप्रद मालक. लक्षामध्ये. तर यानंतर आपल्याला अभ्यासाचं आहे सभासद विरुद्ध भागधारक. तर सभासद आपण म्हणतो, भागधारक बी म्हणतो. तर सभासद विरुद्ध भागधारक. तर बघा, सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करून सभासद बनते. सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती कंपनीचे भाग काय करते? खरेदी करते आणि ती सभासद बनते. कंपनीचे भाग खरेदी केल्यानंतर ती व्यक्ती काय होते? कंपनीची सभासद बनते. पण कंपनी सभासद बनण्याचा हा एक परिचित व सोपा मार्ग आहे. कंपनीचे भाग खरेदी करणे आणि लगेच कंपनीचा सभासद होणे हा मार्ग कसा आहे? परिचित आहे आणि सोपा पण आहे. लक्षामध्ये. यासाठी जास्त किचकट प्रोसेस आहे का? नाही. हा प्रकार खूप सोपा आहे आणि परिचित पण आहे. कंपनीचे भाग खरेदी करतात आणि त्या व्यक्ती कंपनीचे कोण बनतात? मग सभासद बनतात. लक्षात. मग हा सोपा मार्ग आहे. तसेच सर्व व्यावहारिक उद्देशाकरिता या व्यक्तीला सभासद किंवा भागधारक असे आलटून पलटून काय केले जाते? संबोधण्यात येते. लक्षामध्ये. तर कंपनीचे जे सर्व व्यावहारिक उद्देशाकरता सभासदांना काय म्हटलं जातं? सभासद म्हटलं जातं, भागधारक म्हटलं जातं. आलटून पलटून सभासद किंवा भागधारक असे आलटून पलटून संबोधण्यात येते. पण काही वेळेला सभासद हा भागधारक किंवा उलटपक्षी भागधारक हा सभासद असेलच असे नाही. बघा, काही वेळेस सभासद हा भागधारक असेलच आणि उलटपक्षी भागधारक हा सभासद असेल असे नाही. खाली दिलेल्या उदाहरणावरून हे स्पष्ट करता येते. बघा, पुढे जे उदाहरणं दिलेली आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यावरून हे स्पष्ट करता येते. सभासदांना भागधारक म्हणायचं, भागधारकाला सभासद म्हणायचं. म्हणजेच सभासद हा भागधारक किंवा भागधारक, उलटपक्षी भागधारक हा सभासद असेलच असे नाही. आणि पुढील उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट होईल. लक्षामध्ये. तर नंबर 1 आहे सभासद आहे पण भागधारक नाही. हा घटक आहे आणि या घटकात आपल्याला एक एक मुद्दा अभ्यासायचा आहे. सभासद आहे पण भागधारक नाही. बघा, त्यामध्ये नंबर 1 आहे घटनापत्रकासाठी सह्या देणाऱ्या व्यक्ती.
जे कंपनीचं घटनापत्रक असतं तो महत्त्वाचा दस्तऐवज असतो आणि या दस्तऐवजावर या व्यक्तीचे काय असतात, सह्या असतात. घटनापत्रकावर सह्या ह्या घेतलेल्या असतात आणि घटनापत्रकावर सह्या देणाऱ्या व्यक्ती कंपनीच्या सभासद असतात. बघा, घटनापत्रकावर ज्या सह्या देणाऱ्या व्यक्ती असतात या कंपनीच्या कोण असतात, मग सभासद असतात. पण जोपर्यंत त्यांना भाग वाटप केले जात नाही तोपर्यंत ते भागधारक नसतात. बघा, ज्या व्यक्ती आहेत त्यांनी घटनापत्रकावर सह्या पण केलेल्या आहेत, सह्या दिलेल्या आहेत आणि परंतु ज्यांना भाग वाटप केले जात नाही तोपर्यंत ते भागधारक नसतात. म्हणजे तोपर्यंत ते कोण असतात, सभासदच असतात. ज्यांना एकदा भाग गेले मग ते कोण बनतात, भागधारक बनतात. लक्षामध्ये फक्त सह्या केल्या घटनापत्रकावर ते कोण झाले, सभासद. म्हणजे ते सभासद असतातच आणि जोपर्यंत त्यांना कंपनीचे भाग दिले जात नाही तोपर्यंत ते भागधारक नसतात. लक्षात. आता दुसरा मुद्दा आहे हमी रक्कम मर्यादित कंपनी. बघा, हमीने रक्कम मर्यादित कंपनी. तर या कंपनीकडे कोणतेही भाग भांडवल नसते. म्हणून या कंपनीचे सभासद हे भागधारक नसतात. हमी रक्कम मर्यादित कंपनी आहे आणि या कंपनीकडे कोणत्याही प्रकारचे भाग भांडवल नसते म्हणून या कंपनीचे सभासद हे भागधारक नसतात. लक्षामध्ये फक्त ते कोण असतात, सभासद असतात. हमीने रक्कम मर्यादित कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचे भागभांडवल हे नसते आणि त्यामुळे ते कंपनीचे सभासद असतात ते हे भागधारक नसतात. आलं लक्षामध्ये. नंतर नंबर 3 मुद्दा आहे मूक संमतीने सभासदत्व. तर बघा, एखादी व्यक्ती जर स्वतःला सभासद म्हणून भासवत असेल, बघा, एखादी व्यक्ती स्वतःला सभासद म्हणून भासवत असेल आणि त्याच्या सभासदत्वाला मूक संमती दिली जाते. त्याच्या सभासदाला काय दिली जाते, मूक संमती दिली जाते आणि तेव्हा ती व्यक्ती भागधारक नसूनही सभासदांच्या दायित्वाला जबाबदार धरली जाते. बघा, अशी व्यक्ती ही भागधारक नसूनही सभासदांच्या दायित्वाला जबाबदार धरली जाते. म्हणजेच काय केली जाते, मूक संमती दिली जाते आणि अशी जी व्यक्ती असते ती भागधारक नसूनही तिला सभासद दायित्वाला जबाबदार धरले जाते. म्हणजे सभासदाच्या दायित्वाला त्याला जबाबदार धरले जाते. लक्षामध्ये. नंतर नंबर 4 आहे भाग हस्तांतर. तर कंपनीचे भाग असतात. बघा, कंपनीचे भाग हस्तांतर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे त्याला काय म्हणतात, भागाचे हस्तांतरण. तर जी व्यक्ती भाग देते ती कोण असते, भागधारक असते आणि जी व्यक्ती कंपनी त्या व्यक्तीकडून भाग घेणार ती व्यक्ती कोण बनते, मग भागधारकच बनते. म्हणजे बघा, भाग हस्तांतरणामध्ये तर भाग हस्तांतरकाने भागांची विक्री केल्यानंतरही त्याचे नाव जोपर्यंत सभासद नोंदवहीतून काढले जात नाही आणि हस्तांतरितीचे नाव त्या जागी नोंदवले जात नाही तोपर्यंत त्याची कंपनी सभासदत्व सुरूच राहते. बघा, तर दोन व्यक्ती आहे, दोन व्यक्तीमध्ये भागांचा व्यवहार झालेला आहे. एक व्यक्ती भागांची विक्री करते, एक व्यक्ती भागांची खरेदी करते. लक्षामध्ये. तर जी व्यक्ती भागांची विक्री करते तर ज्या व्यक्तीला खरेदी केली असतील, ज्या व्यक्तीने खरेदी केली असतील ते भाग, तर त्या व्यक्तीचे खरेदी केल्यानंतर जोपर्यंत वहीत नाव येत नाही तोपर्यंत पहिल्याच व्यक्तीचं काय असते, त्या सभासद नोंदवहीत नाव असते. लक्षामध्ये. आणि मग खरेदीदाराचं नाव ह्या नोंदवहीत आलं की पहिल्या विक्री करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय होते, काढून टाकले जाते. लक्षामध्ये. म्हणजेच भागांचे हस्तांतर हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला केले जाते. लक्षामध्ये. आणि हे हस्तांतरण स्वइच्छेने भागधारक करतात. लक्षामध्ये. तर जो सभासद भागांची विक्री करतो, लक्षामध्ये, आणि जो व्यक्ती भाग खरेदी करतो, असे दोन व्यक्ती असतात. तर जोपर्यंत खरेदी करण्याचं नाव सभासद नोंदवहीमध्ये नोंदवलं जात नाही तोपर्यंत जी पहिली व्यक्ती असते ना भाग विक्री करणारी, तिचंच नाव तोपर्यंत सभासद नोंदवहीत असते. आणि मग एकदा खरेदीदाराने भाग खरेदी केले तर खरेदीदाराचं नाव तिथे येईल, नोंदवहीमध्ये येईल. म्हणजेच पहिल्या व्यक्तीचं नाव आपोआप काढून टाकले जाईल. लक्षामध्ये. तर भागाचं हस्तांतर याला म्हणतात, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला भाग जाणे. लक्षामध्ये. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसरी व्यक्ती काय करत असते, भाग खरेदी करत असते. म्हणजेच पहिल्या व्यक्तीचे सर्व अधिकार ह्या व्यक्तीला प्राप्त होतात.
लक्षामध्ये सर्व त्याचं खरेदी करणाऱ्याचं नाव सभासद नोंदवहीमध्ये येते आणि त्याला सभासद म्हणून सर्व अधिकार प्राप्त होतात. लक्षात. तर तसेच नंबर 5 मुद्दा आहे सभासदांचा मृत्यू झाल्यास. आता अनेक कारणे असतात सभासदांचा मृत्यू होऊ शकतो आणि अशा सभासदांचा मृत्यू झाल्यास कंपनीचा जो सभासद असतो आणि सभासदांचा मृत सभासदांचे भाग त्याच्या कायदेशीर वंशज असेल किंवा वारसाकडे संक्रमित केले जातात. बघा, जी सभासद असते कंपनीची ती जर मृत्यू झाला त्या व्यक्तीचा, तर तिच्या वारसाकडे म्हणजे वंशज असेल त्या वारसाकडे ते भाग त्याचे काय केले जातात, संक्रमित केले जातात. लक्षामध्ये. तर अशा वेळी जे मृत्यू झालेला सभासद असतो हा कंपनीचा भागधारक नसतो. जो मृत सभासद असतो हा कंपनीचा भागधारक नसतो आणि पण भाग संक्रमित होईपर्यंत तो कंपनीचा सभासद असतो. बघा, तो भागधारक नसतो, त्याचा मृत्यू झालेला असतो आणि तो कंपनीचा भागधारक नसतो. परंतु जोपर्यंत भाग संक्रमित केले जात नाही तोपर्यंत तो कंपनीचा काय असतो, सभासद असतो. पण भाग संक्रमित होईपर्यंत तो कंपनीचा कोण असतो, मग सभासद असतो. म्हणजेच एखाद्या भागधारकाचा जर मृत्यू झाला तर त्याचे अधिकार कोणाला जातात, त्याच्या वारसाकडे जातात. लक्षामध्ये. आणि त्याचा वारस हा त्याच्या जागी भागधारक बनतो, सभासद बनतो. लक्षामध्ये. तर नंतरचा मुद्दा आहे सभासद दिवाळखोर झाल्यास. बघा, सभासद जर दिवाळखोर झाल्यास, जेव्हा भागधारक दिवाळखोर होतो तेव्हा न्यायालयाने नियुक्ती केलेल्या अधिकृत व्यक्तीच्या नावाने भाग संक्रमित होतात. बघा, न्यायालयाने जी अधिकृत व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नावाने काय होते, मग हे भाग संक्रमित होतात. आणि अशा वेळी दिवाळखोर व्यक्ती भागधारक नसूनही तिचे सभासदत्व सुरूच राहते. आणि अशा वेळी जी दिवाळखोर व्यक्ती असते ती भागधारक नसूनही तिचे सभासदत्व हे काय असते, सुरूच राहते. लक्षात. तर नंतर पहिल्या भागामध्ये आपण अभ्यासलं की सभासद आहे पण भागधारक नाही. आता त्यामध्ये दुसरा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे, भागधारक आहे पण सभासद नाही. तर यामध्ये काय माहिती सांगितली बघा, हस्तांतरिती समभाग विकत घेणारा. हस्तांतरिती म्हणजे काय, भाग विकत घेणारा व्यक्ती. आणि भागधारक दिवाळखोर झाल्यावर, बघा कोणता, समभाग विकत घेणारा भागधारक दिवाळखोर झाल्यावर न्यायालयाने नियुक्त केलेली अधिकृत व्यक्ती भागधारकाचा मृत्यू झाल्यावर त्याचा कायदेशीर वारस म्हणजेच वंशज अशा व्यक्ती भागधारक आहेत पण कंपनीच्या सभासद नाही. आणि अशा व्यक्ती कंपनीच्या भागधारक आहेत पण कंपनीच्या सभासद नाही. कोणते सांगितले मी की भागधारक दिवाळखोर झाल्यावर जी हस्तांतरित म्हणजे काय, समभाग विकत घेणारा व्यक्ती. आणि भागधारक दिवाळखोर झाल्यावर न्यायालयाने नियुक्त केलेली अधिकृत व्यक्ती भागधारकांचा मृत्यू झाल्यावर त्याचा कायदेशीर वंशज म्हणजेच कोण, वारस. आणि अशा व्यक्ती भागधारक आहेत पण सभासद कंपनीचा सभासद नाही. लक्षामध्ये. तर यानंतर आपल्याला मुद्दा अभ्यासायचा आहे आणि तो म्हणजे सभासदांसाठी पात्रता. सभासदत्वासाठी काय पात्रता आहेत, तर आपण कंपनीचे सभासद कोणास होता येते व कोणाला होता येत नाही याचा अभ्यास करणार आहोत. कंपनीचे सभासद हे कोणाला होता येते आणि कोणाला सभासद होता येत नाही हे आता आपण अभ्यासणार आहोत. तर सभासदत्वाचे निकष, सभासद होण्यासाठी काय निकष आहेत, तर भागांची खरेदी करणे म्हणजे एखादा करारनामा करण्यासारखेच आहे. बघा, भागांची खरेदी करणे म्हणजे एखाद्या करारनामा करण्यासारखंच आहे. लक्षामध्ये. तसेच करारबद्ध होण्यासाठी सक्षम असणाऱ्या ज्या व्यक्ती किंवा संस्था असतात त्या कंपनीच्या सभासद बनू शकतात. आणि करारनामा करण्यासाठी ज्या व्यक्ती असेल किंवा संस्था असेल या सक्षम असतात त्याच कंपनीच्या कोण बनू शकतात, मग सभासद बनू शकतात. आणि म्हणूनच या गोष्टीला करारनामा कायद्यातल्या तरतुदीचा संदर्भ आहे. आणि म्हणूनच या गोष्टीला करारनामा कायद्यातल्या तरतुदीचा काय आहे, संदर्भ आहे. करारनामा हा काय असतो, आवश्यक असतो, म्हणजेच करारनामा करण्यासारखेच आहे. लक्षात. तसेच कंपनी कायद्याच्या तरतुदी घटनापत्रक आणि नियमावलीच्या अधीन राहून कोणतीही व्यक्ती कंपनीचे सभासद बनू शकते.
आणि कंपनीची जी घटनापत्रक असते, कंपनी कायद्याच्या तरतुदी असतात आणि नियमावली असतात, यांच्या अधीन राहून कोणतीही व्यक्ती कंपनीचे सभासद बनू शकते. लक्षामध्ये. आणि ते पुढील प्रमाणे. तर जास्तीच्या माहितीसाठी सांगतो. तर कोणतीही व्यक्ती कंपनीची सभासद बनू शकते. तर स्वतःच्या गोष्टी जबाबदारीने हाताळण्यासाठी कायदेशीररित्या सक्षम असलेली व्यक्ती. बघा, स्वतःच्या गोष्टी जबाबदारीने हाताळण्यासाठी कायदेशीररित्या सक्षम असलेली व्यक्ती जी असते ती ही व्यक्ती कंपनीची सभासद बनू शकते. लक्षामध्ये. ती व्यक्ती कशी पाहिजे मग? तर जबाबदारीने, कोणतीही स्वतःच्या गोष्टी जबाबदारीने हाताळण्यासाठी कायदेशीररित्या सक्षम असलेली व्यक्ती, आणि अशी व्यक्ती कंपनीची सभासद बनू शकते. लक्षात. तर यामध्ये आहे कंपनीचे सभासद. तर नंबर 1 आहे आपण व्यक्ती. आता व्यक्ती अभ्यासणार आहोत. व्यक्ती म्हणजे नंबर 1 आहे अज्ञान व्यक्ती. तर अज्ञान व्यक्तीला कंपनीचे सभासद होता येत नाही. अज्ञान व्यक्ती कंपनीचे सभासद बनू शकत नाही. लक्षामध्ये. सज्ञान व्यक्तीच ही कंपनीचे सभासद बनू शकते. सज्ञान व्यक्तीलाच कंपनीचे सभासदत्व स्वीकारता येते. लक्षामध्ये. कंपनीचे सभासद अज्ञान व्यक्ती. अज्ञान व्यक्ती म्हणजे काय? तर ज्या व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे. अज्ञान व्यक्ती म्हणजे कशी व्यक्ती? तर ज्या व्यक्तीचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी आहे आणि अशा व्यक्तीला कंपनीचे सभासद बनता येत नाही, कंपनीचे सभासद होता येत नाही. कंपनीचे सभासद होण्यासाठी सज्ञान व्यक्ती आवश्यक असते. लक्षामध्ये. सज्ञान व्यक्तीला कंपनीचं सभासदत्व होता येते, सभासद होता येते. लक्षामध्ये. कंपनीची सभासद बनू शकत नाही कुठली व्यक्ती? अज्ञान व्यक्ती. अज्ञान व्यक्ती कंपनीचे सभासद बनू शकत नाही. तसेच अल्पवयीन व्यक्तीने पालन करते त्याच्या वतीने भाग विकत घेतात. बघा, अल्पवयीन जी व्यक्ती असते आणि ह्या अल्पवयीन व्यक्तीचे पालनकर्ते जे असतात त्याच्या वतीने भाग विकत घेतात. लक्षात. म्हणजे तुम्हाला मी एवढंच सांगितले की अज्ञान व्यक्तीला कंपनीचे सभासद बनता येत नाही. 18 वर्षाच्या आत जी व्यक्ती असते ती अज्ञान व्यक्ती असते आणि अशा व्यक्तीला कंपनीचे सभासद बनता येत नाही, कंपनीचे सभासद होता येत नाही. तसेच नंबर 2 दिवाळखोर. तर दिवाळखोर व्यक्तीचे लाभप्रद अधिकार अधिकृत व्यक्तीच्या ताब्यात गेल्यामुळे त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. बघा, जी व्यक्ती दिवाळखोर आहे आणि अशा दिवाळखोर व्यक्तीचे जे लाभप्रद अधिकार असतात हे अधिकृत व्यक्तीच्या ताब्यात जातात आणि ह्या अधिकृत व्यक्तीच्या ताब्यात गेल्यामुळे जी दिवाळखोर व्यक्ती असते त्याचे सभासदत्व काय होते? संपुष्टात येते. लक्षामध्ये. नंबर 3 मुद्दा आहे मानसिक असंतुलन. बघा, एखादी व्यक्ती वेडेपणा एखाद्या व्यक्तीला येऊ शकतो, तर अशा व्यक्तीला सभासद बनता येतं का? नाही. तर त्यामध्ये आहे मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती करारबद्ध होण्यास असमर्थ असल्यामुळे कंपनीची सभासद म्हणून राहण्यासही अपात्र ठरते. मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती असते आणि ह्या मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती कंपनीची सभासद बनू शकत नाही. अशा व्यक्तीला कंपनी सभासद होता येत नाही. आणि मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती करारबद्ध होण्यास कशी असते? असमर्थ असते आणि करारबद्ध होण्यास असमर्थ असल्यामुळे कंपनीची सभासद म्हणून राहण्यासही ती काय असते? मग अपात्र असते. लक्षामध्ये. नंतरचा मुद्दा आहे विदेशी नागरिक. तर विदेशी नागरिक करारबद्ध होण्यास पात्र असल्यामुळे म्हणजेच फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 च्या अधीन राहून भारतीय कंपन्यांचे भाग विकत घेऊन सभासदत्व मिळवू शकतो. बघा, विदेशी नागरिक करारबद्ध होण्यास पात्र असल्यामुळे, करारबद्ध विदेशी नागरिक असतो आणि करारबद्ध होण्यासाठी काय असतो? पात्र असतो. आणि करारबद्ध होण्यास पात्र असल्यामुळे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 च्या अधीन राहून भारतीय कंपन्यांचे भाग विकत घेऊन सभासदत्व मिळू शकतो. बघा, भारतीय कंपन्यांचे भाग विकत घेऊन तो सभासदत्व मिळू शकतो. पण कोणत्या कायद्याच्या अधीन राहून? तर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999. लक्षामध्ये. तर FPMA जास्तीच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला.
तर FEMA म्हणजेच काय, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. तर बाह्य व्यापार सुलभ करणे तसेच परकीय चलन बाजाराला भारतात प्रोत्साहन देणे असा याचा उद्देश आहे. आणि या कायद्याचा उद्देश काय आहे, तर बाह्य व्यापार काय करणे, सुलभ करणे. कशाचा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999. आणि याचा काय उद्देश आहे, तर बाह्य व्यापार सुलभ करणे तसेच परकीय चलन बाजाराला भारतात प्रोत्साहन देणे आणि असा याचा उद्देश आहे. आणि हा उद्देश काय आहे, ह्या कायद्याचा आहे. आलं लक्षामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनीचे सभासद या पाठामधील सभासद अर्थ अभ्यासलेला आहे, तसेच सभासद विरुद्ध भागधारक अभ्यासलेला आहे, तसेच सभासदत्वासाठी पात्रता काय आहे, त्यातील व्यक्ती आणि व्यक्तीमधील विविध मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.